सर्वजण टाळी वाजवा भजन करा हरी संसारी तारक नशेची निष्टंक आनकोनी इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी शेदितिना वंचना करीती जनदुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ वंदिताती इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितिना ज्ञानदेव मनी गुरुचा मी दास निने साधनास हान काही इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करुणी संशयाची श्रेणी छेदितिना पांडुरंगा करू टाळ 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 वाजवा पांडुरंगा करू प्रथम नमन श्री चरण दुसरे चरणात दुसरे चरणात कथेचा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवो चित्ताशी अपोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे दे प्रेम काही कळा शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विहेर शरण शरण एकनाथा पाय माथा ठेविला पाय माथा ठेविला पाय माथा ठेविला शरण शरण एकनाथा पाय माथा पाय माथा ठेविला पाय
सद्गुरु वाचुनी संसारी तारक नशेची निष्टंक अनुकुनी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना शिवे करता घेतला भंग विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री साधकाचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा 5 चरणाचा महत्त्वाचा असा भंग आहे। या भंगातून विश्वमाऊली ज्ञानोबा एका साधकाबरोबर बोलतात। साधकाचा आणि माऊलीचा जो संवाद आहे तो या भंगात आहे। विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वाला विनंती प्रार्थना आहे, बसणाऱ्या मंडळींना मांडी घालून बसायचं, हातानं टाळी वाजवायची। पखवाजानं कीर्तनाला रंग देवतेल असा पखवाज वाजायचा, टाळकऱ्यानं जोरात टाळं वाजायचे आणि कीर्तनकारांना आपल्या अभंगाला धरून बोलायचं। विठ्ठला विठ्ठला तुमच्या हिताकरता टाळी वाजवा, तुमच्या हिताकरता साथ करा। विठ्ठल विठ्ठल ज्या कामाकरता इथं आपण आलो ते काम शिस्तीत करा। आता मी कीर्तनाकरता मला बोलवलं, मग मी कीर्तन करावं, भांड्या पंचायती करू नये, काय करावं, कीर्तन करावं। जी मंडळी ज्या ज्या कामाकरता आली त्यांनी ते काम शिस्तीत करायचं, कारण महात्म्याचं पुण्यस्मरण आहे। हा जो उत्सव चालू आहे, वैकुंठवासी वैराग्य मूर्ती ब्रह्मीभूत गुरुवरे सोपान काका इसादकर यांचं 15वं पुण्यस्मरण आहे। आज तुम्ही जे आलेले एका विद्वान महात्म्याच्या कीर्तनाकरता आलेले आमचे गुरुजी गुरुवर्य संदीपान महाराज आशेगावकर, आजची त्यांची ठरलेली सेवा आहे। मी त्यांचा विद्यार्थी अण्णानं रात्री फोन केला, म्हणले महाराज माऊलीची आज्ञा आहे, आता त्यांचं नाव माऊली आणि माझं नाव काय सांगदेवे, म्हणून त्यांचं ऐकीन आम्हाला भाग आहे। विठ्ठल काकांची सेवा आहे। मी काकाच्या कीर्तनात हिरळतला महादेव भाऊकर हिरळतला यायचे, ते बालासाहेब सप्ताह करायचे, त्या सप्त्यात काकाची सेवा असायची। मी प्रमाण म्हणायचो काका, त्यावेळेस मी कीर्तन करत नव्हतो। काकांना मी पाहिलेले निष्ठावंत वारकरी होते, त्यांचं पुण्यस्मरण आहे। गुरुबद्दल कृतज्ञता आहे, माऊलीच्या अंतःकरणामध्ये काकाबद्दल प्रेम आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे। सर्व भावानं ते त्यांचे दास आहेत। कोणाचे दास आहेत? काकाचे दास आहेत। आणि त्यांच्यामुळं आपला गुरुजींचा सोहळा आहे, गुरुजींचं पुण्यस्मरण आहे। गुरुजींचं पुण्यस्मरण तुम्ही आम्ही नाही केलं तर त्यांच्यावर काही परिणाम होत नाही। मग का करायचं? आपलं बिघडू नये म्हणून पुण्यस्मरण करायचं। विठ्ठला अरे तुम्ही आम्ही पुण्यस्मरण करतो त्यात नवल काय? त्यांचं पुण्यस्मरण, त्यांचा सोहळा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा
गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा. माझी काकांची कीर्ती कुठपर्यंत राहणार आहे आमचे गुरुजी सांगत असते. वैकुंठवासी गुरुवारी विठ्ठल बाबा गोले सांगायचे, बुवा जवरी चंद्र सूर्य तवरी कीर्ती घटस्थिर. संताची कीर्ती कुठपर्यंत? ते म्हणायचे चंद्र सूर्य तोपर्यंत नाही, जोपर्यंत संताची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. विठ्ठला असं काकांचं 15वं, बरोबर ना, 15वंच पुण्यस्मरण आहे. आमच्या गुरुजींची सेवा आहे, पण माऊलीची आज्ञा म्हणून गुरुजींच्या जागेवर माझा अधिकार नाही महाराज. त्यांनी माझी गाथ्याची परीक्षा घेतलेली. कशाची? गाथ्याची परीक्षा गुरुवर दादानं घेतलेली. आणि त्यांच्या जागेवर सेवा करण्याचा आपला अधिकार नाही. आपण पामर माणसं आहे, आपण बद्ध आहेत आणि ते सिद्ध पुरुष आहेत. आणि काकाही सिद्ध आहेत. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा नाही लकळो. आणि अशा मोठ्या माणसाचं महत्त्व मोठ्या माणसाला कळत असतं. विद्वानाची किंमत वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल बाबा गोले सांगायचे, बुवा विद्वान एव विजानाती विद्वजन परिश्रमम नाही वंध्या विजानाती गृही प्रसव वेदना. विद्वानाची किंमत मूर्खाला कळत नसते. विद्वानाची किंमत बुवा सांगायचे, विद्वानाची किंमत विद्वानाला, पहिलवानाची किंमत पहिलवानाला, गुणवानाची किंमत गुणवानाला आणि पांचटाची किंमत विठ्ठला. विठ्ठला ज्ञानोबराय जे बोलायला लागले ते साधकाबरोबर बोलायले. अभंग जो घेतलेला आहे सगळ्यांचे गुरु असणारे काका, गुरुवर्यांचं पुण्यस्मरण आहे म्हणून गुरुचं वर्णन करणारा, गुरुचा मोठेपणा सांगणारा, गुरुची प्रशस्ती सांगणारा, गुरु कोणाला म्हणतात, गुरुची गरज काय याचं चिंतन करणारा हा अभंग आहे. विठ्ठला ज्ञानोबराय साधकाचे मायबाप आहेत. पण आता मी कीर्तन करतो, माझं मन मला साक्षी देतं आपण साधक आहेत का पामर आहेत? आपण साधक नाही. आणि जी साधक मंडळी आहे त्यांच्याबरोबर माऊली बोलतात साधकाचा मायबाप. या अभंगातलं जे चिंतन आहे साधका बरोबर आहे. अरे आमचे गुरुजी गुरुवारी बळीराम महाराज सांगत असते, रंगनाथ महाराज प्रभणीकर म्हणायचे, पामर कोणाला म्हणायचं, विषयी कोणाला म्हणायचं, हे जे उत्सव करायचे नुसते लोक जमिण्याकरता उत्सव नाही. संताचं पुण्यस्मरण का मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता याच्याकरता करायचं. नुसतं हास्य मजा करण्याकरता, समाज जमिण्याकरता, सोंग करण्याकरता हे उत्सव नाही. मग आपल्या अवस्थेत बदल झाला पाहिजे. आपण पामर आहेत विषयी बनलं पाहिजे, विषयी आहेत जिज्ञासू बनलं पाहिजे आणि जिज्ञासू आहे जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला कारण अवस्थांतर झालं पाहिजे. कशाप्रमाणे? पिकलिया शेंद कडूपण गेले. जसं शेंदाडू पिकल्यानंतर त्याचा हिरवेपणा जातो, टणकपणा जातो आणि कडूपणा जातो. त्याला नरमपणा, पिवळेपणा आणि गोडपणा येतो. विठ्ठला कारण साधन हे साधना करता नसतं. आमचे गुरुजी गुरुवारी चंद्रशेखर महाराज सांगत असते, अरे साधन किती मोठं केलं याच्यावर साधनाला किंमत नसती, साधनाला किंमत ही साध्यावर असते. केवढं मोठं साधन केलं याला म्हणले डोंगर पोखरला. काय पोखरला? साधन मोठं केलं आणि काय काढला? उंदीर काढला. त्या साधनाला किंमत साध्यावर येत असते. तुम्ही वारी केली, तुम्ही सप्ताह केला, तुम्ही जप तप अनुष्ठान केलं, मिळालं काय याला किंमत आहे. एक माणूस म्हणला, महाराज असा सप्ताह झाला धुपणच.
मी म्हणलं आता जाळच लागवतो. काय लागवतो? 12 कोटी खर्च केले. किती खर्च केले पण मिळालं काय? सप्ताह करून नरकाला जायचा टाइम येतो महाराज. भजन करणे वंगळवाणी नरका जाणे सुकेना. सप्ताह जर सप्त्यासारखा असला तर त्यात अवस्थेत बदल होईल, आणि सप्ताह जर तमाशासारखा केला तर सप्ताह करून बी नरकाला जावं लागेल. विठ्ठला साधू संत इथं जे आले, काका इथं कशा करता आले, मारुतराव महाराज कशा करता आले, मोतीराम महाराज कशा करता आले? येथे उपकाराचा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, आणि ज्या कामा करता आले इथं ते काम केलं. उद्धरावया आले दीन उद्धरावया आले नाही बरोबर आहे. अवतार डबल ताल. विठ्ठला विठ्ठला येथे उपकारासाठी आले. घर ज्या कशासाठी आले? उपकार. आणि इथं आल्यावर केलं काय? देहे कष्टविती परोपकारे. विठ्ठला विठ्ठला तुम्ही मोठे माणसं आहे काका भगवान महाराज. मी चिंतन काय सांगायला लागलो, संत इथं आले कशा करता? उपकारासाठी. आपलं प्रमाण काय? येथे उपकारासाठी आले. कशासाठी? उपकार. आणि जगले कशासाठी? देहे कष्टविती परोपकारे. त्यांचंही बरोबर आहे. अवतार इथं उद्धरावया आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरावया आले दीनजना. आता सगळी विद्वान मंडळी. मी प्रमाण काहून जास्त घेत नाही. माझं कीर्तन पाठ केलेलं आहे. कसं आहे? पाठ केलेलं आहे. आणि तुम्ही जर प्रमाण म्हणले तर मग माझी लिंक तुटते. माझ्या लक्षात येत नाही. काय येत नाही? विठ्ठला विठ्ठला कारण आपण साधे माणसं. आता ही सगळी विद्वान मंडळी. कशी मंडळी आहे? विद्वान मंडळी. आपलं कीर्तन पाठ केलेलं आहे. म्हणजे पडविले तैसे पडो जाणे पुसा. पाठ केलेलं कीर्तन आहे. आणि पाठ केल्यामुळं दुसरं प्रमाण आलं की मग आमचं काय होतं ते पहिलं ध्यानातून जातं. त्याच्यामुळं मी कोणाचं प्रमाण घेत नाही. विठ्ठला विठ्ठला उपकार करण्याकरता आले. येथे उपकारासाठी आले. घर आणि जगले उपकार करण्या. जगावर उपकार केला
आणि जगावर उपकार करून आपलं कार्य संपलं असं ध्यानात आलं. आमचे गुरुजी वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले सांगत असतात की शहाणे माणसं कामाकरताच येत असतात आणि ज्या कामाकरता आले इथं आल्यावर ते काम करत असतात आणि काम संपलं की देवाला प्रार्थना करतात. आता दिसो नये आता दिसो आमचं संपलेलं आहे. आमचा जगानं शोध जरी घेतला तर आम्ही जगाला सापडलो नाही पाहिजे. शोध हिताची नाही म्हणून वळगतो पाय. आता दिसो नये जना ऐशे करा नारायणा. देवाला प्रार्थना केली आम्ही दिसलो. तसे काका ज्या कामा करता आले उपकार करण्याकरता आले आणि ज्या कामा करता आले ते काम केलं आणि काम संपल्यानंतर देवाला प्रार्थना केली. मला कुलकर्णी बुवांना आता सांगितलं. ते म्हणले महाराज गुरुवारी आमच्या घरी आले, कीर्तन संपल्यावर जेवण केलं, शुक्रवारी तब्येत बिघडली आणि शनिवारी गेले. झाकल्या घटीचा दिवा निजे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा दे ठेवी. असं काकाचं जीवन. आणि अशा सद्गुरूंचं हे पुण्यस्मरण आहे. मग सद्गुरू कोणाला म्हणायचं, सद्गुरूचं कार्य काय आहे, सद्गुरूची गरज काय आहे याचं चिंतन करणारा हा अभंग आहे. विठ्ठला अरे आपण पामर आहेत, आपल्याला थोडं येतं पण आपल्याला अभिमान जास्त आहे. अल्पविद्या परी गर्व शिरोमणी मज हुनी ज्ञानी कोण आहे. आपल्याला येतं काय. आता मला 4-2 अभंगावर कीर्तन येते. पूर्ण महाराष्ट्रात कीर्तन करतो कारण कालचा अभंग तुमच्या ध्यानात नाही, पुढच्या वर्षी थोडा ध्यानात राहतो. आमचं भांडवल आम्हाला येत काय नाही, आमचं भांडवल हेच आहे. तुमच्या ध्यानात राहत नाही हेच आमचं भांडवल आहे. विठ्ठला नाही तर आम्हाला काही आमच्या आता मी काकडा तर घेतच नाही. हरिपाठ कधी मध्ये घेतो. काहून काकडा घेत नाही, आम्ही खानदानी काकडे. आम्ही काय खानदानी काकडे असल्यामुळं काकडा काय आम्ही घेत नाहीत. हरिपाठ कधी मध्ये त्याच्यामुळं आमचं पाठांतर जास्त नाही. 4-2 अभंगावर कीर्तन बसलेले आहेत आणि महाराष्ट्रात पूर्ण जमतं हे. लोकांच्या ध्यानात राहत नाही आणि तुम्ही का उद्या नाशिकला येत नाही. विठ्ठला विठ्ठला मग आपण अवस्था बदलली पाहिजे, अवस्थांतर झालं पाहिजे. याच्याकरता परमार्थ आहे. लोकाला दाखविण्याकरता परमार्थ नाही. अरे आज आपण लोकांच्या डोळ्यात धूळ टाकू पण उद्या आपली क्यू कोणी करणार नाही. ज्या टायमाला यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझं रक्षिता कोण आहे. म्हणून देवाला प्रार्थना केली पाहिजे. देवा आम्ही पामर आहेत, आम्हाला विषय बनव. आम्ही विषय पामर कोणाला म्हणायचं. गुरुनाम गुरु
रंगनाथ महाराज परभणीकर सांगायचे, ज्याला रांडाचा छंद त्याला पामर म्हणा, ज्याला बायकोचा छंद त्याला विषयी म्हणा, ज्याला देवाचा छंद त्याला भक्त म्हणा, ज्याला गुरुचा छंद त्याला साधक मुमुक्ष म्हणा, आणि ज्याला छंदच नाही त्याला मुक्त म्हणा. काम नाही अवस्था आहे. ही अवस्था प्राप्त होण्याकरता परमार्थ आहे. मग त्याच्याकरता चरई येते, चालत राहा रे. चालल्यावर मुक्काम येईल. कधी मुक्काम येईल? चालल्यावर मुक्काम येईल. घरी झोपल्यावर कसा? मोठा जागी भारी. आता स्मरण करा पंढरीनाथा. पामरातून विषय पामर अंगामनाशी रुचावे, ए तुले निकृत्य कृत्य नाठवे, जो करणे याचे निनावे, भलतेच करी भलतेची उन्मत करी सदा. याचं नाव पामर. विषयी पामरापेक्षा चांगला आहे. तो पापाला भेटतो. अरे गांजा दारू मत पियारो, अक्कल गो रंडी बाजी मत कर यारो. पापाला भेटतो. शास्त्र सांगतं ते करू नका, पण विषयच भोगतो. म्हणती संसारी जन्मी जे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगी जे मनोर. विषयच भोगतो. पण साधक याच्या पुढचा आहे. तो विहितही नाही आणि निशितही नाही. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून व म्हणते म्हणे. साधक त्याला म्हणायचं ज्याला दुःख काय आणि दुःखाचं कारण काय हे ज्याला कळालं. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी ज्याला इच्छा आहे त्याला म्हणायचं साधक. आणि तीव्र इच्छा त्याचं नाव साधक. विठ्ठला तुम्ही सांगा, आपल्याला दुःख नाही का? कळत नाही. दुःख वाटत नाही ना. आपण इतके हुशार आहेत, मला कळत नाही हे बी आपल्याला कळत नाही. काय? मला कळत नाही एवढं जरी कळालं तर अर्ध कळालं, पण मला कळत नाही हे ज्याला कळत नाही त्याला कधी कळन? मग विठ्ठला साधकाची एकच कै मी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. साधू आपल्या घरी आले की तो साधूला दुसऱ्या गप्पा मारित नाही. हो बरोबर आहे प्रमाण. पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, काय लाज राखील. जो भेटल बरोबर आहे प्रमाण तुमचं. फुसावेसे हेची आस्वलाची या परी, गुरुनामाचा जप करी. आस्वल सारखं गुरु करतं तसे गुरु कधी भेटतील? गुरु कधी भेटतील? एकच छंद त्याच्या मनात. कारण गुरुशिवाय या संसार दुःखातून तारणारा कोण नाही महाराज. दुःख माणसाला, दुःख तीन प्रकारचं आहे. गरिबीचं दुःख, पापाचं दुःख आणि तिसरं जन्म मरणाचं दुःख. गरिबीचं दुःख श्रीमंताला नाही, पापाचं दुःख पुण्यवानाला नाही,
पण जन्म मरणाचं दुःख ज्ञानी आणि संत सोडे, बाकी सगळ्यालाच हे विठ्ठला. बरं किती दुःख आहे, किती दुःख आहे, अनेक दुःखे सांगू किती. सकल संसाराची स्थिती न साहे पाषाण. दगड फुटती म्हणले नाही, काय फुटती, पाषाण फुटती. भय काप चित्ती भरला असे. अरे जे काही लोकांना विचारलं तुम्ही विहीर धरली होती, ते म्हणले हा धरली. मग पाणी लागलं का, ते म्हणले नाही. का, पाषाण लागलं. मग बंद केली का, बंद केली, मशनीनंही पाषाण फुटना, असा काळा खाप दगड लागला. मग जो दगड मशनीनंही फुटत नाही तो दगड महाराज म्हणतात हे दुःख भोगून नाही, संसाराचं दुःख ऐकून फुटतो, इतकं संसाराचं दुःख आहे. पण आपल्या कधी ध्यानात आहे का, आपल्याला दुःख दुःख वाटतच नाही ना. आणि दुःख वाटलं तर माणसं संसारात इतके रंगायचे नाही. आपण संसारात रंगलो का नाही, आपण इंद्रियात रंगलो, विषयात रंगलो, कुटुंबात रंगलो. आणि ज्यांना संसाराचं दुःख कळालं त्यांनी याला लाथ मारली. मला लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, आमचे गुरुजी गुरुवरे शेखर महाराज सांगत असते, अतिपरिचयात अवज्ञा. बरोबर आहे, अतिपरिचय झाला की लोक त्याची अवहेलना करतात. काय करतात, अवहेलना. एखादा पाहुणा, एखादा महाराज गावकऱ्याचा जास्त परिचय झाला, लोक फोन करते, महाराज तुम्ही गंगा खडून आले ना, येता येता हार बी घेऊन या. काय घेऊन या, हार घेऊन या. अतिपरिचयात अवज्ञा. एखादा जावाई जास्त रोजच घरी यायला लागला, तसं सासूबाई म्हणते आज जावाई बापू आजच्या दिवस शेण काढा. अतिपरिचयात अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा नेम आहे, पण एक वस्तू सगळ्यांच्या अतिपरिचयाची, तिची अवज्ञा संताशिवाय कोणी करीत नाही. अशी वस्तू म्हणजे संसार. सगळ्यांच्या परिचय ह्या नेमाला अपवाद आहे. अपवादानं नेम नष्ट होत नाही, अपवादानं नेमाला बळकट येत असते. विठ्ठला संसार सगळ्यांच्या परिचित आहे, पण कोणी संतांनी आवाज लाथाळीला संसार. त्यांना कळाला, साधू संताला कळाला, म्हणून जगाला सांगतात बाबा हो तुम्ही आमचा ऐका. मी आलो रायाचा जोशी, होरा ऐका. तुम्ही सांगा दादा म्हणायचे आपण लायकीचे आहेत का, त्याने आपल्याला दादा म्हणाव, एवढे लायकीचे का आपण नाही. पण येतो हिताचा कळवळा. एखादा बाप नालायक मुलाच्या पाय पडतो, गावातला एक नंबरी माणूस, पण त्याचा एकुलता एक नालायक मुलगा त्याच्या पाय पडतो, आणि त्याच्या पाय पडून तो बाप म्हणतो बापा तो ह्या पाय पडतो. कोणाला म्हणतो, तसे आपण भ्रांत जीव आहेत, आणि आपल्यासारख्या भ्रांत जीवाला संत मायबाप म्हणतात. उठा की जी मायबाप कशी लागली. महाराज म्हणतात आम्ही जोशी आहेत, पण धाब्यावर जेवणारे जोशी नाहीत. मी आलो रायाचा, मग कोणते, अरे शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते.
जीवपणाचे नेत्रासे या वया पुल्या दशे शिवही मुहूर्त पुसे जया जोशी आते विठ्ठला हरे ज्याला संसाराचं दुःख कळालं त्याला फक्त एक तळमळ कै बिरडे भेटेल कै तो स्वामी भेटेल कैयाशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरतसे. अरे जी खानदानी बाई असती तिला जर मालक बोलले नाही तर ती बाई उभी वाळती. तिच्या बापानं विचारलं बाई खाला नाही का म्हणले सगळे व्यवस्थित आहे. सासू त्रास नाही सासरा नाही त्रास कोणी देत नाही मालक त्रास देत नाही मग का खराब झाली. ती म्हणले बाबा मी ताट वाढलं की मालक जेवण करते मी पाणी टाकले की स्नान करते मी कपडे दिले की परिधान करते मग बिघाड काय फक्त बोलत नाही. खानदानी बाई उभी आणि येडी हळद आडवी तिडवी सुटते. बाई म्हणजे ही बाई घ्यायची नाही. बाई म्हणजे बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. अरे देवानं आपल्याला बुद्धी दिलेली ज्या कामा करता दिली ते काम करा. कशा करता देवाची प्राप्ती झाली पाहिजे. याची देही घडे देवाचे भजन याच देहात होतं. देवाची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे विठ्ठला विठ्ठला. म्हणून साधू संत सांगतात पण पामर विषय ऐकत नाहीत. जो साधक आहे तो साधक माऊली समोर गेला. माऊली माझा संसार दुःख लक्षात आलं पण माऊली काय सांगा एवढं दुःख आहे अहो दगड फुटल असं संसार दुःख आहे. मग या दुःखातून या संसार सागरातून पलीकड जाण्याकरता काय साधन करावं काय करावं. माऊली म्हणता साधका तुला संसार सागर अरे चांगले चांगले पाहुणारे शेंडी सकट बुडाले तयाचा म्हणजे मोक्ष साधक देवाला संताला प्रार्थना केली. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती बहुत जन गेले नाही आले मागुते. या संसार सागरामध्ये बरेच जण गेले नाही न देखो काय झाले कान तरी ऐकते बैसलो संधी भागी तुझं धरोणी चित्ती. ज्ञानोबा म्हणता साधका जर या संसार सागरातून तरुण तुला जायचं असेल तर एकच करावं लागल सद्गुरूची गाठ घ्यावा लागल. त्याच्या व्यतिरिक्त तू कोणाकडेही गेला तर ते तुला संसार सागरातून तरुण नेणार नाहीत. अभंगाच्या पहिल्या सद्गुरु वाचोनी संसारी तारक संसारी तारक संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक संसारी तारक संसारी तारक सद्गुरु वाचोनी
प्रभात तरुणी इंद्रचंद्र सद्गुरु वाचोनी संसारी तारका नसती निष्ठा कोणाच्या नादी लागला त्या दुःखातून तुला ते तारून नेणार नाहीत. या दुःखातून जर तुला तरुण जायचं असेल तर गुरु बिन कोण बताए वाट बडा बिकट यमघाट. सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्टंक आन कोणी. सद्गुरु शिवाय कोणी तारवणार. अरे तुमची आपण छाटछूट माणसं आहेत. सद्गुरु शिवाय कर्मठाचं जमलं नाही, सद्गुरु शिवाय उपासकाचं जमलं नाही आणि सद्गुरु शिवाय योग्याचं जमलं नाही. चांगदेवासारखं, चांगदेव म्हणजे मी चांगदेव नाही, माझं आईवडिलांना लाडानं नाव चांगदेव ठेवलं. मी आहे वांगदेव पण नाव काय आहे चांगदेव. योगीराज चांगदेव. सद्गुरु शिवाय चांगदेवाचं जमलं नाही. कोण आहे चांगदेवासारखं योगी? अरे कोण आहे काल ज्यांचं पुण्यस्मरण झालं नामदेव महाराज. कोण आहे नामदेव महाराजांचा महाराजसारखा उपासक? नैवेद्य हातीचा मूर्ती जे नवे हा सामान्य महिमा संताचा. संताचा महिमा साधा आहे का? अलौकिक असा संताचा महिमा आहे. जीवाचा अनाकलनीय असा संताचा महिमा आहे. काय वाणवाता न पुरेही. अरे किती उपासना. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. दामा शेट्टी म्हणले देवा आजी नाम देवे जेवविले. 12 वर्ष उपवास ठेवलो तुम्हाला. एवढे नामदेवर आहे पण गुरुशिवाय भागलं नाही. मंडन मिश्रासारखा कोण कर्मठ आहे? अरे मंडनाच्या खंडना करता शंकराचार्य आले. शंकराचार्याचा अवतार कोणा करता? मंडनाचं खंडन करण्याकरता. मंडन मिश्र साधे नव्हते महाराज. शंकराचार्य नदीवर स्नानाला गेले. ज्या गावात मंडन मिश्रण राहत होते त्या स्नान केलं, नित्यनेम केला आणि काही महिला पाण्यावर आल्या. त्या महिलाला विचारलं, बाई या गावात मंडन मिश्र कुठं राहतात? महाराज त्या महिला मंडन मिश्राच्या घरच्या दासी होत्या आणि पाणी नेण्याकरता त्या नदीवर आलेल्या होत्या. त्या दासीनं उत्तर दिलं. शंकराचार्य अर्धे गार झाले. साधे मंडन मिश्र होते का? ती दासी म्हणली दुसऱ्या दासीला, सखे कोणीतरी येती दिसतात, संन्यासी दिसतात. ती म्हणली महाराज तुम्ही या गल्लीनं जा. मोठा वाडा आहे आणि त्या वाड्याच्या दरवाजावर 2 पिंजरे आहेत आणि 2 पिंजऱ्यात 2 पोपट आहेत आणि ते 2 पोपट परस्परामध्ये चर्चा करतात. विठ्ठल विठ्ठल. 2 पोपट चर्चा करतात. स्वत प्रमाण परत प्रमाण. किरांगना यत्र गिरंगिरंती बारस्त निडांतन सन्निरुद्धा जानेही मंडन पंडितो कहा. ज्या दारावरले पोपट आपसामध्ये चर्चा करता, रे वेद स्वतः प्रमाण आहेत का वेद परता प्रमाण आहेत? कर्म स्वतः फल देतं का कर्माचं फल देणार आणखी कोणी आहे? ज्याच्या दारावरले पोपट चर्चा करतात ते दार मंडन मिश्राचे. विठ्ठला. असे
संमिश्र, पण गुरुशिवाय जमलं नाही. शंकराचार्याला शरण यावं लागलं. चांगदेव महाराज योगी, पण आले लोटांगणी, चांगदेव भागलं नाही. अरे कोण नामदेव महाराज सारखा उपासक आहे सांगा, काय ताकद आहे. सण दिवाळीचा नामारावळ काय अधिकार नामदेवरायचा. नामदेवराय गरिबी महाराज, सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी. आमचे गुरुजी ज्यांचं आज कीर्तन होतं, गुरुवर्य संदीपान महाराज सांगत असते, परमार्थामध्ये व्यवस्थेला महत्व नाही, अवस्थेला महत्व. नामदेवराय, तुकोबराय, सावता महाराज, गोरोबा काका यांची व्यवस्था नव्हती, पण अवस्था होती. आमची व्यवस्था आहे, पण अवस्था नाही. विठ्ठला एकनाथ महाराज अपवादानं सोडले, त्यांची व्यवस्थाही होती आणि अवस्थाही होती, पण बाकी ज्यांची अवस्था होती व्यवस्था नव्हती. विठ्ठला विठ्ठला. काय नामदेव महाराजांचा अधिकार. महाराज नामदेव महाराज गुणाईला म्हणले, आई तू बाबाला स्नान घातलं, देवाला घालती. ते म्हणले, नामा किती वेडा आहे तू, आपण गरीब माणसं आहेत, तो ब्रह्मांड नाही घे. अरे पंचामृतानं त्याची पूजा होती आपल्या घरी. आई बाकी बोलायचं नाही, तो स्नान घालते का. नामदेवराय तिला वाटलं कसे देव येतील. ते म्हणले, नामा आणायचं काम तुझं, स्नान घालायचं काम माझं. नामदेवराय पळाले. सण दिवाळीचा आला, नामारावळासी गेला. देवाच्या हाताला देवा, हाती धरोनी देवासी, चला आमुच्या घरासी. म्हणलं काय पहाट तुझ्या घरी. गोणाईने उठणे केले, दामा शेटीचे स्नान झाले. म्हणले, नामा अरे आता काकड्याचा टाइम झाला, वारकरी येतील, पूजेचा टाइम झाला, बडवे येतील, आणि मी इथं जर दिसलो नाही तर देवा मी आईला जबान दिली, बाकी बोलायचं नाही. मी आईला करू पाहिल्यासारखं. नामा मी तुझ्या घरी येतो, पण 3 अटी आहेत. वैकुंठवासी आमचे गुरुजी विठ्ठल बाबा घुले सांगायचे. म्हणले, देवा काय आज सांगतो. अरे तू जीव दे म्हणला, जीव देईन हा बळी, पण मी आईला वच. अरे जीव द्यायचा नाही, मग काय आटे, मी येईपर्यंत माझ्या विटीवर तू भाराच. दुसरी आट, तुला गरम पाण्यानं स्नान घालतील, पाणी पोळालं तरी हालायचं नाही, हल्ला किती वळ किती नेऊ देऊ. आणि तिसरी आट, पूजा झाल्यानंतर तुझ्या तोंडाला लोण्याचा गोळा लावतील, लावून घ्यायचा खाचा. नामदेव म्हणले काय हरकत नाही. महाराज काय अधिकार असं नामदेवांचा. अरे असा कोणता मंत्री आहे आपल्या भावाला आपली खुर्ची देणारा. कोण. आमचे
गुरुजी वैकुंठवाशी वक्ते बाबा म्हणायचे, माझा अधिकार नाही बरं का तो. वक्ते बाबा म्हणायचे, त्याला खुर्चीला एडिंग करा वाटते. काय करा वाटते म्हणायचे? सोडा वाटत नाही. पण जगात दोन असेत, एक देव आणि संत. तुझा ऐसा कोण आपुलेची देशी टाळी वाजवा. जगात तुझ्यासारखा कोण उदारे. दुसरे संत कृपा कटाक्षेने आळिले आपुल्या पदी बैसविले. नामदेवरायाच्या घरी देव देव तेथोनी चालिले नाम याच्या घर. गोनाईनं उठणं लावलं, स्नान घातलं, पण ब्रह्मांड नाही खे. खतराय गोनाई टावेलान. कशाची टावेल महाराज? अरे दुसरं लुगडं नाही, दुसरं धोतर नाही. गोनाई मला वेळ व्हायला टावेलान. डोळे भरून आले महाराज. घरात टावेल नाही, दुसरं लुगडं देखील नाही. गोनाई अंग कसं पुसू? बदर काढिला माथ्याचा बदर काढिला काढिला माथ्याचा बाळ पुशिला नंदाचा. ब्रह्मांड नाही खे. अरे तो का सरपंच थोडाच होता? जगाचा जेणे हे विश्व निर्मिले. पदर काढिला माथ्याचा बाळ पुशिला नंदाचा. आणि देव असे पळाले महाराज. नाश्ता केला, मुखशुद्धी घेतली, जेच पळाले. कशा करता पळाले? माझा नामा माझ्या जागेवर कसा दिसतो पाहण्याकरता. गरुड खांबाजवळ उभा राहिले. देवे भक्ता लागी उपचार मांडी. देवे भक्ता लागी उपचार मांडी. शांती सुखासनी माने बैसविले. तत्वयाचे छत्र गौरविले. ज्ञान संपत्तीचे दरबार दिधले. मने सुखे राज्य करा त्रिभुवनी. मने सुखे राज्य करा देवे भक्ता लागे शांती सुखासनी. हा अधिकार नामदेवरायचा. नैवेद्य जेवण नामदेवरायचा अधिकार.
पण महाराज एवढे नामदेवराय मोठे उपासक, पण आळंदीला संत सभा झाली. मोठा इतिहास आहे, मी जास्त लांबीत नाही, थोडक्यात सांगतो. देव म्हणले नामा आपल्याला आमंत्रण आहे, माझ्यातर्फे तूच आ म्हणले आळंदीला. म्हणले माझा परिचय नाही. अरे कृपाळू उदार माझा ज्ञानचे बाकीचे कृपाळू सज्जन अशी मंडळी आहे, तुझा आदर करतील. तू जाय. नामदेवराव महाराज आयटीत गेली. त्याला वाटलं हे महिन्याला येते आणि मी कायम देवाजवळ राहणार आहे, मी जरा भारी आहे. महाराज अभिमान आला की त्याला नरकाला जावं लागतं. तुका म्हणे नरकी घाले अभिमान. पण नामदेवराय देवाजवळचे होते, त्यांचा अभिमान घालायचा होता. देवानं पाठवलं. इंद्रायणीच्या अलीकडच नामदेवरायला पाहिल्याबरोबर निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, सावता महाराज, गोरोबा काका, शेणा महाराज उठून उभे राहिले. अतिथी आले, देवाजवळचे आले, उभा राहिले. नामदेवरायाजवळ आल्यावर श्री संताची माथा चरणावरी. निवृत्तीनाथानं नमस्कार केला, ज्ञानोबरायानं केला, सोपान काकानं, सगळ्यांनी नामदेवरायाला नमस्कार केला. पण नामदेवराय वाकलेच नाही महाराज. हे मुक्ताबाईनं पाहिलं. मुक्ताबाई तापड, वयानं लहान होते पण तापड होते. निवृत्तीनाथ म्हणले मुक्ताई पंढरीचा पोहा आला, दर्शन घे. मुक्ताबाई म्हणल्या दादा. अशा तापल्या मुक्ताबाई. आहो जाओ तर बोलाव का नाही. मुक्ताबाई म्हणल्या दादा याचा लय पुळकाय का तुम्हा, याचा यायचा नाही काय नाही. काय म्हणले याचा लय पुळकाय का, पुन्हा एकदा घ्या, मी दर्शन घ्यायची नाही त्याची. नामदेवराय तर गारच झाली. ते म्हणले काय फटाकडी पोरगी बाबाई. जाल होत्या मुक्ताबाई, तापड होत्या. मी घेणार नाही दर्शन. दादा म्हणले मुक्ताई अखंड देवाजवळ राहणार आहेत. मुक्ताबाई म्हणले दादा अखंड दयाला देवाचा शेजार, कार्याहंकार गेला नाही. मग कसं तरी समजूत घातली. नामदेवराय आमची बहीण आहे, फटकाळे, त्याच्या पोटात मळ नाही, तुम्ही लय मनावर घेऊ नका. चला म्हणले बसा. बसले. बसल्यानंतर मुक्ताबाई म्हणल्या काका लाकडाची परीक्षा कोणाला, चांभाराला, सुताराला. आणि कातडीची परीक्षा चांभाराला, गाडग्याची परीक्षा कुंभाराला. तेरचे गोरोबा काका, वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभारू. काका हे सगळे हाडाच्या कुंभारानं घडिलेले गाडगे. हाडाचा टाळकरी वेगळा, हाडाचा कीर्तनकार वेगळा, हाडाचा वारकरी वेगळा, कुलाल हाडाचा, बापचा हाडाचा. हे गाडगे कोणी घडिले, कुंभारानं घडले. मग काका यात भाजलेलं गाडगं कोणतं आणि कच्चं गाडगं कोणतं. महाराज गोरोबा काका उठले. पहिला ठोका ते थापटणं लाकडाचं थोडंच होतं महाराज. हाती थापटणे अनुभवात, पहिला ठोका निवृत्तीनाथाला टाकला. टन प्युअर भाजलेलं होतं महाराज गाड. दुसरा ज्ञानोबरायला, तिसरा सोपान काकाला, चौथा मुक्ताबाईला. नामदेवराय गोरोबा काका तोंडाकडे पावलेला. हा गावात मनुष्य म्हणलो फटफट आणि तर सुटला. आणि ज्या टायमाला नामदेवराय टप्पू बसला अशा मुंग्या निघाल्या. मेलो रे म्हणले पळाले. काय म्हणले मुक्ताबाई म्हणले दादा कच्च गाडगय. सगळे हसले. कच्च कच्च म्हणले. नामदेवराय देवाकडे आले. म्हणले देवा काय तो ही भक्त मंडळी रे, तो आता लय गप्पा आणल्या. कृपाळू उदार माझा ज्ञान. अरे गेले गेले ती पोरगी पिसाळ्या कुत्रीसारखी धावली. बरं इकून तिकून बसलो तर ते तेरचं गोरोबा काका आलं. फटफट आणि देवा पळालो म्हणून वाचलो, नाही तर मरतच होतो. आणि देवा मी पळालो तर सगळे मला कच्चा आहे कच्चा आहे. सांग देवा मी कच्चा आहे का. देव म्हणले नामा तू कच्चा आहे ना. ते म्हणला देवा आता लोक वाशी फिरली होती, आता आडच फिरलो. अरे माझे हातचं खातो तू, माझ्या घरी दिवाळीला स्नानाला येतो, तुझ्या जागेवर मला उभा करतो आणि मला कच्चा म्हणतो. नाम या शरण भगवंताशी
भगवंत तरी प्रत्यक्ष त्याशी, पण हरी शिकवी नाम यासी, सद्गुरु विन सुखाशी न पविजे. नामा तू गुरु केलेला नाहीस, तुझी अत्यंतिक दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती तुला मिळणार. म्हणले मी कच्चा कस काय? देव म्हणले मला ओळखतो का? हा तुला ओळखत नाही मग कोणाला ओळखणार आहे? अखंड तुझ्या संग राहतो. मग देवानं सावता महाराज साक्षीला ठुले. पठाण, मलंग, घिसाडी असे देवानं रूप घेतले. त्या वेशात सावता महाराजांना देवाला ओळखलं, पण नामदेवरायला ओळखू आले. त्या टायमाला नामदेवराय म्हणले सावता बाबा तुम्ही धन्य ते आरण रत्नाची खाण जन्मला निधान. मग नामदेवराय शरणारे देवा मी पक्का कधी होईल? मग विसोबा खिचराकडे पाठव. पूर्ण बोध नामदेवराय झाले आणि बोध संपन्न झाल्यानंतर देव पुन्हा कुत्र्याच्या वेशात गेले. माझा नामा पक्का आहे का कच्चा पाण्याकरता? आणि 2 भाकरी उचलल्या पळाले. नामदेवराय म्हणले देवा नुसत्या भाकरीनं ही तुपाची वाटी घे ना. ते कुत्र हसलं महाराज. तव हसुनी स्वान बोले, तव हसुनी स्वान बोले नाम्या हे तुझं कैसे हे तुझं कैसे तव हसुनी स्वान बोले, हसुनी स्वान बोले हे तुझं कैसे ताळे हे तुझं कैसे ते कुत्र म्हणजे देव हसले. नाम्या मी देव आहे हे तुझं कैसे कळले? त्या टायमाला नामदेवराय बोलले नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्व झाली, ओळखी झाली सर्व झाली, ओ ओळखी झाली ओळखी झाली सर्व झाली, ओळखी झाली सर्व झाली, ओळखी झाली सर्व एरो म्हणे खेचरे उपदेशिले सर्वाभूती विठ्ठल. मला सांगा एवढे नामदेवराय उपासक होते पण गुरुशिवाय जमलं नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात सद्गुरू वाचुनी संसारी. पण ते सद्गुरू असले पाहिजे, नाही तर एक करती गुरु गुरु भवता भाऊ शिष्याचा पुस नाही पायचारी मनुष्य परी कुतरी ती. तुकोबरा म्हणले त्याला एक शेपूट नाही आणि 4 पाय नाही. म्हणले हे गुरु शिष्य काय करतात? गुरु पैसे देतात, शिष्य बाटल्या आणतात. बाटल्या म्हणजे पाण्याच्या नाही. आणि दोघं समेरामेनं घेतात. काय घेतात? परस्त्री मद्यपान पेंड खाण माजविले. तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य बने, ऐसे गुरु शिष्य बने, तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य बने, ऐसे गुरु शिष्य विठोबाची नरका धाते, नरका धाते. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य बने, विठोबाची नरका धाते, विठोबाची नरका धाते. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य बने, विठोबाची नरका धाते, विठोबाची नरका मोतीराम महाराज असतील, मारोतराव महाराज असतील, सोपांग काका असतील, हे लक्षणाचे गुरु आहेत. हे कसे गुरु आहेत? लक्षण. कारण वस्तूची सिद्धी लक्षणानं होत असती, प्रतिज्ञेनं नसती. नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. मग काय गुरुचं लक्षण आहे? नुसतं गुरु पोशाख घातला म्हणजे गुरु नाही, आडनाव असलं म्हणजे गुरु नाही, चमत्कार केला म्हणजे गुरु नाही. लक्षण पाहिजे. गुरुवर शेखर महाराज सांगत असते
मंडूक्य उपनिषदातला श्लोक आहे. तद्विज्ञानार्थम सगुरुमेवाभिगच्छेत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. हे गुरुचं लक्षण आहे. तो श्रोत्रिय असला पाहिजे, त्याचा शास्त्राचा अभ्यास असला पाहिजे आणि त्याला ब्रह्मानुभव असला पाहिजे आणि शिष्याला बोध करण्याकरता तो दयाळू असला पाहिजे. श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा आणि तो दयाळू असावा. विठ्ठला. चला नाथ महाराजाकडे. नाथ महाराज सद्गुरू कोणाला म्हणायचं? नाथ महाराज म्हणतात मंत्र तंत्र उपदेशिती. घरोघरी गुरु आहेत ती. अरे याद्या झाल्या गुरुच्या शिष्याच्या, पण शिष्या ते मेळवी सद्वस्तु ते सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण मानी. त्याला सद्गुरू म्हणा. सद्गुरु तोची जाण, हे सद्गुरु तोची जाण, हे सांगे अपरोक्ष ज्ञान, हे सांगे अपरोक्ष ज्ञान. सद्गुरु तोची जाण, त्याला सद्गुरू म्हणा. कोण? जो पांचट गप्पा मारतो, हशी मजा करतो. मूर्ख लोक याला गुरु म्हणतील, पण शहाणे म्हणणार नाही. सद्गुरु तोची जाण, जो सांगे अपरोक्ष ज्ञान. अरे देव आहे देव आहे सांगणारे, पण मी वासुदेव तत्वता. देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे. हे खरे सद्गुरू. जो सांगे दावा आहे, पण दावा कोण आहे हे कळून दिलं, याला अपरोक्ष म्हणायचं. विठ्ठला. विद्यारण्य स्वामी पंचदशी मध्ये सांगतात, आस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्ष ज्ञानमेव तत् आणि अहम ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कारच उच्यते. विठ्ठला. म्हणून सद्गुरु तोची जाण, जो सांगे अपरोक्ष ज्ञान. देहत्रय स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह तिन्ही देहाचा निराश करून पंचकोशाचा निराश करून परमपदी ठेवी सद्गुरु तोची जाण. विठ्ठला. आणि असे जे गुरु आहेत त्यांना साधक कधी समजायचं नाही. असे जर जीवनात गुरु मिळा. अरे मी नेहमी सांगत असतो, कशात बी चूक होऊ द्या, पण गुरु करण्यात चूक होऊ नये. बायको करण्यात हुकली, चूक भरून काढता येईल. पोरग होण्यात हुकलं, चूक भरून काढता येईल. जमीन घेण्यात हुकली, चूक भरून काढता येईल. बायको करण्यात हुकली, ती भोळी निघाली. ती भावाला दादा म्हणू लागली आणि नवऱ्याला बी काय म्हणू लागली? दादाच म्हणू लागली. तिला कळत ना. दुसरी केली, ती भोळी झाली तर चूक भरून काढली का नाही? दुसरी मेली, तिसरी केली, चूक भरून काढताय. पोरग होण्यात हुकलं, मतिमंद निघालं. डॉक्टर म्हणले दुसरं होणार नाही, चूक भरून काढ. भावाचं दत्तक घेतलं. पोराचे प्रकार आहेत का नाही? औरस पुत्र, दत्तक पुत्र आणि बोध पुत्र. विठ्ठला. विठ्ठला. अरे ह्या चुका भरून काढता येतील. ह्या एका अवस्थेच्या चुका आहेत. पण गुरु करण्या जर चुकले तर वर्ष नाही, दिवस नाही, कल्प जातील. कल्प तरी चूक भरून निघणार नाही. म्हणून पाणी पिणं छानके गुरु करणं. आमचे गुरुजी गुरुवारी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, बुवा आपलं पवित्र डोकं अपवित्र माणसाच्या पायावर कधी ठेवी जाऊ. आणि जगात पवित्र कोण? पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित. म्हणून त्यांना सद्गुरू म्हणा. संत सद्गुरू. अरे गुरुला लहान काय? गुरुचा मोठेपण आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. Bye.
आवडीचा राजा, पण ते गुरु असले पाहिजे, पोशाखाचे नसले पाहिजे, आडनावाचे नसले पाहिजे, चमत्काराचे लक्षणाचे गुरु असले पाहिजे. येत नाही वेष परत्याडना, येत नाही वेष सरत्याडनाव निवडे घावडाव व्हावांगी. वेशावर, जातीवर, मतीवर, कृतीवर, आकृतीवर गुरु नसतात. जातीवर गुरु म्हणल्यावर ब्राह्मणच गुरु झाले असते, श्रेष्ठ वर्ण ब्राह्मणाचा. मतीवर म्हणल्यानंतर वकीलच गुरु झाले असते. वकिलासारखी कोणाला बुद्धी? कृतीवर जर गुरु म्हणलं तर कीर्तनकार गुरु. कीर्तन कृती चांगली आहे का वाईट आहे? कीर्तन ही कृती चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे, चांगली आहे. मग आता आम्ही कीर्तन करतो, आम्ही काय करायलो? ते कीर्तन करायलो का नाही? मग कीर्तन ही कृती चांगली आहे. आणि सज्जन कसायची कृती काय होती? मऊ शिकण्याची. मग सज्जन कसं आहे भारी का आम्ही भारी? कोण म्हणलं? म्हणजे मी घरातळ वाटलो का तुम्हाला? अरे आपली कृती कीर्तनाची. त्यांची आले भागा ते करीतो ना, मग त्यांच्या देह गोविंद, देह मन गोविंदी, देह काम करी त्यांचं होतं. आणि आपला देह कीर्तनात आहे पण मन संसारात. तुम्ही चांगले माणसं आहे महाराज म्हणून आमची इज्जत आहे. नाही तर एखादा निबर माणूस उठला आणि तो जर सुरुवातीलाच म्हणला, आता आम्ही कीर्तनाला सुरुवात करताना काय म्हणतो? सेवे करता घेतलेला. त्यांनी मनगट धारण म्हणावं, इमानदारीने सांग कोणाच्या सेवे करताय? काय सांगता येईल? काही सांगता येत नाही. मग कीर्तन करता आलं म्हणजे महात्मा नाही. नवती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराण नव्हते संत. तुका म्हणे नाही निरसला देह, तोवरी अवघे संसारिक विठ्ठला. सद्गुरु कीर्तन करतात, पण कीर्तन करतात ते सद्गुरूच असतात असं नाही. विठ्ठला म्हणून सद्गुरु त्याला म्हणा. कोणाला? ब्रह्मजयाची बोधेची पावत, ब्रह्मजयाची बोधेची पावत, बोधेची पावत, ब्रह्मजयाची बोधेची पावत. जगी शाश्वत गुरुमूर्ती, जगी शाश्वत गुरुमूर्ती, जगी शाश्वत गुरुमूर्ती. अरे ज्याच्या बोधानं जीवाला ब्रह्मभाव प्राप्त होतो तो गुरु आहे. कोणाला गुरु म्हणू नका. आणि असे जे लक्षणाचं गुरु आहेत महाराज म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, मी त्यातला बो नाही, आज बोलत नाही, मोकळं बोलत नाही, फोल बोलत नाही. लोक जसं कवित्व करते तसं माझं कवित्व अनुभवे आले अंगा. ते या जगा मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार. म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणून जाणते नो कारण गुरु शिवाय सद्गुरु वाचोनी संसारी नशेची निष्ठंक आण कोणी. म्हणले महाराज मोठमोठे लोक आहेत, इंद्र चंद्र ब्रह्मदेव, इंद्र चंद्र देव ब्रह्मादिक, इंद्र चंद्र देव ब्रह्मादिक,
चंद्र आहेत, ब्रह्मदेव आहेत, इंद्र चंद्र देव ब्रह्मादी आदी करून सगळे देव आहेत, देव कोटीतले आहेत. पण महाराज म्हणले हे देव आहेत, आता जास्त लांबीत नाही, हे गुरु करायच्या लायकीचे नाहीत. कोण? इंद्र. काऊन नाही? आता इथं सांगत नाही. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा. म्हणले मग ब्रह्मदेव सगळ्यात मोठा जीव आहे ना, त्याचं तर बोलूच नका म्हणले, अंधारात विचारू नका त्याच. विठ्ठला विठ्ठला माझं कामाची निघाय, ब्रह्मा कन्येश धरू जाय, वेदार्थाचा गोवा कन्या वेदे नाही आईसे सांगित. मग यांना गुरु म्हणायचं नाही, हे आपला संशय निवृत्त करणार नाहीत. संशयाची श्रेणी छेदितीना. महाराज गुरुही लक्षणाचे असावं आणि शिष्यही धोरणाचा असावं. शिष्य बी जसं गुरुचं लक्षण आहे तसं शिष्य. आमचे गुरुजी गुरुवारी शिखर महाराज सांगत, शिष्य कसा असावं? शिष्य कुलीना हा, शुद्धात्मा, आदित्य वेद हा, पुरुषार्थ परायण हा, कुशल हा, दूरमुक्त मनोभावा असा असावा. कुलीन असावा, शुद्ध चित्ताचा असावा, वेदाचा अध्ययन करणारा असावा, धर्म अर्थ काम मोक्ष मिळविण्यात परायण असावा, त्याची बुद्धी टोकदार असावी आणि त्याला कामाद विकार आधी सोडून गेलेले असावे. विठ्ठला कारण शिष्य जर साधक नसल तर पामराला हे सांगू नये. साधू बोध झाला, साधूचा बोध कोणाला? अरे येवोनी गुरुनाथ हे माथा ठेवीला करू, अज्ञान तिमिर गेले, शुद्ध मार्ग साचार. पण कोणाच्या डोक्यावर हात ठेवतात? साधकाच्या. साधक कोणाला म्हणायचं? विवेक वैराग्य समाधी नाथ महाराजांचा 100 चरणाचा अभंग महाराज. विवेक वैराग्य समाधी. साधक कसा असावा? शिष्य कसा असावा? त्याच्या ठिकाणी हे साधना असावे. विवेक वैराग्य समाधी षटक चवथिते देख मुमुक्षुता. मुमुक्षुते पुढे श्रवण मनन निधिध्यासन ते की पाहिजे की तत्वम पदार्थ शोधन साधने जाण अंतरंग. अंतरंग साधने करावी परमार्था त्यागावी सर्वथा बहिरंग. बहिरंग साधने होय स्वर्ग प्राप्ती. असा मोठा अभंग आहे. आणि शेवट महाराज म्हणले त्याच्या ठिकाणी ज्याचं आपण ऐकतो त्याच्यावर आपली श्रद्धा पाहिजे. ज्या भावावर आपली श्रद्धा नाही त्या भावाचा नेम तर घेत जाऊ नये, पण त्याच्या कीर्तनाला बी जात जाऊ नये. तुमची जर श्रद्धा नसल तर तुम्ही त्याचं ऐकायचे नाही, पण त्याच्या टिंगली केल्याशिवाय. म्हणून संत संगती न करावा वास. आणि ज्याची श्रद्धा आहे तोची समाधाना प्राप्त.
वेदांताचे ठाई सद्गुरूचे पायी लीन भावे विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल याला विश्वास म्हणते तया लागी श्रद्धा मनताती जनी सद्गुरु वचनी विश्वास तो सद्गुरु ज्याचा गुरुच्या वचनावर वचन न मोडी बोली लिहिते याला म्हणायचं शिष्य आणि अशा शिष्याला अशा साधकाला संत बोध करीत असतात गुरु गारोडी आला धावणी बोध वैराग्याचे पाजिले पाणी विवेकांजन घातले नयनी सोहम शब्द वाजवी नामध्वनी बोध दिला मज भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट अज्ञान तिमिर गेले विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल आणि हे काम इंद्रचंद्र करू शकत नाही अरे त्यांना त्यांचं दुःख निवृत्त ब्रह्मपणाचे निभडसे न चुकती पुनरावृत्तीची आमापा शिग झाला विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठल शिष्याच्या ठिकाणी असणारे संशय प्रमाण संशय प्रेमेगत संशय विपरीत भावना असंभावना हे ते निवृत्त करू शकत नाही संशयाच्या श्रेणी म्हणजे पंगत एक संशय नाही आपला टाइम संपत आला आता जास्त लांबीत नाही मी संशयाची श्रेणी छेदितीना असे सद्गुरूच हे काम करू शकतात म्हणून सद्गुरूला साधं समजायचं नाही अरे सद्गुरू कोण आहेत उघडे परब्रह्म गुरुची मूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरूची परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आपला टाइम संपला उघडं ब्रह्म म्हणजे नागवण आहे उघडं याचा अर्थ आमचे गुरुजी सांगत उपाधी रहित काय उपाधी रहित असे उघडं ब्रह्म अरे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो ते झाकलेलं ब्रह्म आहे अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम असं श्रुतीनं त्याचं पण हे चालतं बोलतं ब्रह्म आहे गुरु परब्रह्म देवाचाही देव गुरु परब्रह्म देवाचाही देव अयासी मानव म्हणून आपण रोज श्लोक म्हणतो गुरुला माणूस म्हणायचं नाही गुरु परब्रह्म देवाचाही देव गुरु हे वैराग्याचे मूळ गुरु हा परब्रह्म केवळ गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची
गुरु हा साधकासी साय, गुरु हा भक्ता लागे माय, गुरु हा कामधेनु गाय, भक्ता घरी दुभतसे विठ्ठला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर. पुढं काय म्हणले? गुरु साक्षात परब्रह्म. गुरुला ब्रह्म का म्हटलं? ब्रह्मदेव जन्माला घालतो. गुरुला विष्णू का म्हणलं? विष्णू सांभाळ करतात. आणि गुरुला महेश का म्हटलं? ते संहार करतात. ब्रह्मदेव जन्माला घालतो, विष्णू सांभाळ करतात आणि महादेव संहार करतात. मग गुरु जन्माला, अरे सांगदेव महाराज म्हणे, सांग देव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो. त्यांनी जन्माला घातलं. म्हणजे खरा जन्म माझा आज झाला. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा गुरुनं जन्माला घातलं. सांभाळ करतात. सांभाळिले सांभाळिले सांभाळिला. किती सांभाळ केला? तुका म्हणे वच धेनू नुकतीच व्यालेली गाय तिला धेनू म्हणतात. आणि जे कवळं वासरं असतो त्याला वत्स म्हणतात. जे 2 वर्षाचं दुसरं त्याला वत्स नाही म्हणत. जे कवळं वासरू त्याला वत्स. त्या वत्सावर धेनू चरे वनांतरी चित्त बाळक. तसं माझा सांभाळ केला. सांभाळिले सांभाळिले तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. विठ्ठला विठ्ठला. आणि संहार करतात म्हणजे काय करतात? अज्ञानाचा नाश करतात. म्हणून गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव. पुरविती आरती. आरती म्हणजे इच्छा. आरती म्हणजे काय? इच्छा. इच्छा म्हणजे कोणत्या वाईट इच्छा नाही. एखादा म्हणे मग लग्न करून द्या मला, हे पोरग देणं लग्न, हे खरे गुरु नसतेच. हे खरं अरे संताचा बाण आहे माझ्या मुखा वाटा, हे व्हावे हे संतान. लोक म्हणते महाराज आमचे गुरुले भारे, आमचं जमतच नव्हतं त्याच्यामुळे जमलं. पोरग गुजरातला गेलो तरी पोरग होत नव्हतं. मग त्याने कृपा केली की काय झालं? विठ्ठला विठ्ठला. हे डुप्लिकेट गुरु आहेत, हे खरे गुरु नाही. मग खरे शिष्या ते मेळवी सद्वस्तू ते खरे गुरु. आणि अशा गुरुला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल घाली संतासी आसने पूजा करे काया वाचा मने एका जनार्दनी जाणे इच्छेले ते पुरवी. आणि अशा गुरुला मूर्ख लोक नाव ठेवतात, त्यांची टिंगल करतात, पण त्यांना श्रेष्ठ लोक त्यांना नमस्कार करतात. अभंगात वंचना करीती वंचना करीती जन दुष्ट वंचना करीती वंचना करीती जन दुष्ट वंचना करीती जन वंचना करीती
लोक नाव ठेवतात, पण मुख्य श्रेष्ठ कोण? ब्रह्मा घाली लोटांगण, विष्णू वंदितो चरण. ब्रह्मदेव त्यांना लोटांगण घालतो, भगवान विष्णू त्याचे चरण वंद, चरणीचे रज अंधीशूळ. अरे हजार मूर्खाने आपल्याला नाव ठेवू द्या, आपल्या गुरुनं आपल्याला चांगलं म्हणा. रंगनाथ महाराज प्रभणीकर म्हणायचे, मी ऐकलं नाही पण आमचे गुरुजी सांगत असते, माणसानं लोकमान्य व्हावं का जगमान्य व्हावं? अरे लोकमान्य होऊ नये, जगमान्य होऊ नये, देवमान्य, संत मान्य. अरे बाईला गावानं किंमत द्यावी का नवऱ्यानं किंमत द्यावी? एका बाईला म्हणलो, बाई मालक नाराज आहे जरा तुमचे. ती म्हणली, महाराज एकटा मालक नाराज पण गाव खुश आहे. हिला येडी हळद म्हणायचं, काय म्हणायचं? आणि एका बाईला म्हणलं, बाई लोक लय कुचकुच करायले, महाराज मनगटावर लोक मनगटावर तेल घालून बोंबलू द्या, माझा मालक खुश आहे. ही शहाणी बाई. विठ्ठला विठ्ठला. अरे आपलं कीर्तन हजार मूर्खाने म्हणू द्या चांगलं नाही झालं, एका विद्वानानं म्हणावं चांगलं झालं. अरे आपल्या गुरुनं किंमत द्यावी. भुंक तिथे द्यावे भुंको, आपण नये त्यांचे शिंको. विठ्ठला विठ्ठला. वंचना करीती जनदुष्ट नष्ट, मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती. आता टाइम संपला, म्हणून महाराज म्हणतात, मी दुसऱ्याच्या नादी लागत नाही आणि जीवनात सद्गुरु सेवे वाचून दुसरं साधन करीत नाही, ते मला माहीत देखील नाही. अभंगाच्या शेवट
त्यांना साथ करतील माऊली महाराज अंतेश्वरकर आणि ध्रुपद पडेगाव भजनी मंडळी त्यांना साथ करतील सायळा भजनी मंडळी. कोणी जागेवर कोणी उठू नका. सद्गुरु वाचोनी संसार संसारी तार सद्गुरु वाचोनी संसारी तार सद्गुरु वाचोनी संसार तार सद्गुरु वाचोनी संसार तार सद्गुरु वाचोनी संसारी तारक सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेची इष्टक आणतो नशेची इष्टक आणतो चंद्र देव ब्रह्मादि